नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. खूप दिवसापासून धान बोनसची अपडेट नव्हती शेतकरी मित्रांनो, परंतु आज अपडेट लागलीच व्हिडिओ बनवलेला आहे. कारण गडचिरोली असो, पालघर असो, गोंदिया असो, भंडारा असो व इतर जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांना धान बोनसचं वितरण झालेलं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर खूप जणांच्या पैसे आलेले आहेत. परंतु त्यातलेही अजून भरपूर शेतकऱ्यांचं धान बोनस येणं बाकी आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं नाही परंतु फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फक्त नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांचे खूप जणांचे पैसे राहिलेत. परंतु प्रत्येक जिल्ह्याचा राज्य शासनानं निधी मंजूर केलेला आहे. तो निधी मंजूर केलेला प्रत्येक मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो किंवा आदिवासी विकास महामंडळाकडे तो निधी वर्ग केलेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये घोळ असा आहे की राज्य शासनानं जितका निधी दिला, मंजूर केला, तितका निधी अजून त्या मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो, अशा शेतकऱ्यांना अशा महामंडळांना पैसे पूर्णतः राज्य शासनाकडून मंजूर केलेली रक्कम पूर्णतः दिली गेलेली नाही आहे. त्यामुळं राज्य शासनानं मंजूर केलेली जितकी रक्कम आहे त्याच्यामध्ये टप्पेवाईज पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे. उदाहरणार्थ 1,000 कोटी, आता परवा 180 कोटी कोणत्या तर जिल्ह्याला मंजूर झाले, त्यातील फक्त 70 कोटी रुपये राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात दिले आणि बाकीचे टप्प्याटप्प्याने टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इतर ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही धान बोनस आलेला नाही, जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत, त्या शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे, फक्त रजिस्ट्रेशन करून धान बोनसची वाट बघत बसलेले शेतकरी असोत किंवा वनपट्टाधारक असो, या सर्व शेतकऱ्यांना धानाचं बोनस वितरण होणार आहे. कारण खूप दिवसापासून प्रतीक्षेनंतर अखेर आज एक चांगली अपडेट आली की भंडारा जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांना आजपासून सकाळपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली होती, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर जर धान विकलेला असेल आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यात तर पैसे पडलेलेच आहेत. परंतु जे शेतकरी फक्त धान न विकता रजिस्ट्रेशन करून बसलेले आहेत, अशा शेतकऱ्यांची जास्त प्रतीक्षा होती आणि अशाच शेतकऱ्यांना भंडारा जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वितरणाला सुरुवात झाली. खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून पैसे पडलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी कमेंट करूनही सांगितलं की सर, आम्हाला पैसे पडले खात्यावर. त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचं धान बोनसपासून अजून वंचित आहेत, ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आज सकाळपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे. खूप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आज आलेही असतील. आणि ज्या शेतकऱ्यांच्या पैसे अजून जरी तुम्ही चेक केलं नसेल तर आपले खाते चेक करून बघा. आज वाटपाला सुरुवात झाली आहे. हे वाटप पुढील 1 ते 2 दिवस, 2-3 दिवस चालू शकतं. आज, उद्या, परवा दिवशी हे हे वाटप 2 ते 3 दिवसापूर्वी या अगोदरच होणार होतं, परंतु सुट्ट्या आल्यामुळं हे वाटप थांबलेलं होतं. आणि आजपासून ही वाटपाला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील खूप शेतकरी फक्त नोंदणी केली आहेत आणि त्या फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे पडायला सुरुवात झाली आहे. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी धान दिलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडतील. आणि ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केली आहे, अशाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अजून प्रतीक्षा आहे धान बोनसची, त्यातल्या त्यात आजचा अपडेट म्हणजे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज आपले खाते चेक करून बघा, DBT चेक करून बघा आहे का, कारण तुमचे पैसे पडायला आज सुरुवात झाली आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी हे फक्त नोंदणी केलेले आता राहिलेत पैसे धान बोनस न मिळाले, आणि त्यातल्या त्यात 2 वनपट्टाधारक. त्यामुळं आजच्या अपडेटनुसार भंडारा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, ज्यांनी फक्त नोंदणी केली आहे, त्यांनी आपले खाते चेक करा, पैसे पडलेत का. आणि अजूनही पैसे जर पडले नसतील तर आज संध्याकाळपर्यंत पडतील, उद्या पडतील अथवा परवा दिवशी पडतील. त्यामुळं आजपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे. आणि जो निधी इतर जिल्ह्याचा राहिलेला उर्वरित, तो निधी राज्य शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. इतर जिल्ह्यातील अपडेट येताच आपण अपडेट तात्काळ व्हिडिओ तर बनवूच, परंतु इतर जिल्ह्यातील जे धान बोनसपासून वंचित शेतकरी आहेत, त्यांच्याही खात्यावर लवकर पैसे येणार आहेत. आज भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहेत. उद्या ज्या जिल्ह्यातील इतर शेतकरी राहिले त्या जिल्ह्याचा निधी वर्ग होताच तात्काळ त्यांच्याही वाटपाला सुरुवात होऊ शकते.
त्यामुळे भंडारा जिल्ह्याची अपडेट आपण आणून दिली की धान बोनस खूप दिवसापासून पडायचा बाकी होता. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज बोनसच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. जे शेतकरी अजून भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पैसे पडायचे बाकी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या किंवा परवा दिवशी या 2-3 दिवसात पैसे पडून जातील. त्यामुळे इतर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या अपडेट आहेत त्या तात्काळ येताच आपण वाटपाला सुरुवात होताच लागलीच व्हिडिओ बनवून चॅनलवर येईल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.